श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जोग महाराज की जय। सावळिये तेजी भक्ति पशु ओल इंद्रिया शरण चरण रजी निवालो माये अमृत रसने राम नाम पेणे वैकुंठीचे आळविता सगुण निर्गुण रूपडे वचन फाडो वाडे हता येत ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज निवृत्तीने गुज सांगितले। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा तदअंतर्गत नामसंकीर्तन महात्म्य तदअंतर्गत सावळिये तेजी भक्ति पशु ओल इंद्रिया शरण चरण रजी ह्या अभंगाचं क्रमशः चिंतन करत आहोत। प्रवृत्तीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने श्री ज्ञानराज माऊलींच्या समग्र वाङ्मयाचं दर्शन मराठी भाषा जाणणाऱ्या विश्वातील सगळ्याच आध्यात्मिक प्रेमींना ही आत्मसाक्षात्काराची मेजवाणी प्रातिभ अनुभूतीतून अभिव्यक्त झालेल्या ह्या अक्षरांचं दर्शन घडवण्याचा उपक्रम तो अत्यंत संस्मरणीय असा आहे। त्यात आजचा अभंग सावळिये तेजी भक्ति पशु ओल इंद्रिया शरण चरण रजी माऊलींचा हा 4 चरणाचा अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगातून आपल्याला प्राप्त झालेली गुरुकृपा त्याचा स्वात्म अनुवाद ह्या अभंगाच्या मध्ये मांडलेला आहे। अनुभूती म्हटली की ती अनुभूती वेगवेगळ्या प्रकारची असते।
त्याला प्रचिती किंवा प्रतीती असंही म्हणतात. शास्त्र जेव्हा आपल्यासमोर येतं आणि वेगवेगळे सिद्धांत त्या शास्त्रातनं प्रगट होतात, ती शास्त्राची प्रतीती आहे, त्याला शास्त्र प्रतीती असं म्हणतात. गुरु ते शास्त्र समजावून सांगताना आपला अनुभव सांगतात, ती श्रीगुरु प्रतीती आहे. गुरूंनी आणि शास्त्रांनी जे सांगितलं तसाच अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्या अनुभूतीला आत्मप्रतीती असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या 4 चरणाच्या अभंगाच्या मधून आपली श्रीगुरु निवृत्तीनाथांनी दिलेली बोधाची मेजवानी आणि त्यानंतर त्यांना आलेला जो अनुभव, तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगात सांगितला. प्रश्न उपस्थित होतो, आपण हे सगळं बोलतो हे कशावरून? तर ह्या 4 चरणाच्या अभंगातलं शेवटचं चरणाच्या मध्ये शेवटचं क्रियापद आहे सांगितले. निवृत्तीने गुज सांगितले. ह्या चतुर्थ चरणातील उत्तर पदावरून आपल्याला हा बोध होतो की ज्ञानेश्वर महाराजांनी हा आपला अनुभव सांगितला आहे. सांगितले, काय अनुभव सांगितला? मोठ्या महापुरुषांचा अनुभव हा साधकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत असतो. नामसंकीर्तन महात्म्य हा मुख्य विषय ह्या प्रकरणातला असल्यामुळे नाम महात्म्याचं वर्णन करणं हा प्रतिपाद्य विषय आहे. पण तद अनुषंगिक इतर महत्त्वाच्या विषयांची चर्चासुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये केली आहे. त्यापैकी पहिलं चरण असं आहे, सावळिये तेजी भक्ती पशु ओल इंद्रिया शरण चरण रजी. सावळिये तेजी, भगवान श्री परमात्म्याचं जे सामर्थ्य आहे, तो परमात्मा सत्स्वरूप आहे, तो परमात्मा चिद स्वरूप आहे, तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. इथे त्या परमात्म्याच्या सगळ्या लक्षणांचं उपलक्षण तेजी ह्या शब्दातनं ज्ञानेश्वर महाराज प्रगट करत आहेत. तेजी म्हणजे त्या तेजामध्ये भगवंताच्या ठिकाणी किती तेज आहे. तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाश कमलनयन हास्यवदन हसे. तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाश, हे भगवन तुमच्या निरळावरती कोटी चंद्र सूर्यांचा प्रकाश हा दैदिप्यमान आहे. किंबवणा जगामध्ये जेवढं काही तेज आहे ते तेज ज्या मूळ स्रोतापासून अभिव्यक्त झालेलं आहे, ते तेजाचं मूळ स्रोत आहे भगवान श्री पंढरीश परमात्मा. आणि भगवंताने सांगितलं, माझ्या तेजापासूनच सूर्य चंद्र हे प्रकाशित झालेले आहेत. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. भगवंताच्या तेजानेच सर्व इंद्रियांना तेज, चंद्र सूर्यांना तेज, अर्थात तेजाचं मूर्तिमंत स्वरूप असणारा तो परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज करतात,
सावळीये तेजी. ज्ञानेश्वर महाराजांचा आवडता शब्द भगवंताला उद्देशून त्यांच्या वाङ्मयामध्ये अनेकदा आलेला आहे, तो म्हणजे सावळा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. ह्या गवळणीमध्ये सुद्धा तो सावळा परब्रह्म मला आवडतो. आणि त्या सावळ्या निळ्या परमात्म्याचंच वर्णन संस्कृत वाङ्मयामध्ये भक्तांनी केलं आहे. मराठी वाङ्मयामध्ये त्या परमात्म्याचं तसंच वर्णन केलं आहे. तो परमात्मा सावळा आहे. मधुसूदन सरस्वतीजींनी त्या परमात्म्याचं वर्णन करताना असंच केलं आहे. वंशी विभूषित करा नवनीर दाभा. नवनीर दाभात. नव म्हणजे नवीन, नीर म्हणजे पाणी. नवीन पाणी घेऊन आलेले जसे निळे निळे मेघ असतात, तसा परमात्म्याचं संपूर्ण अंगकांती ही निळ्या रंगाची आहे. नीलमेघाव भासम. भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य पांडुरंग अष्टकामध्ये परमात्म्याचं वर्णन ह्याच शब्दामध्ये करतात. तो परमात्मा कसा आहे? नीलमेघाव भासम रमामंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अर्थात तो परमात्मा निळा आहे, तो परमात्मा सावळा आहे, मेघवर्णाप्रमाणे आहेत. म्हणजे मेघांच्यामध्ये जसं पाणी असतं आणि ते मेघ आपल्या मधून जलांचा वर्षाव करतात आणि संपूर्ण सृष्टीला शांत करतात, तसा परमात्मा षड्गुण ऐश्वर्य संपन्नतेने युक्त आहे. ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जैथ. आणि म्हणून भगवंताकडे येणारे जे भक्त आहे त्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे भगवंत त्यांच्यावरती कृपा करतात. भगवंताकडे येणारे भक्त आहेत आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन. भगवंताकडे आर्त भक्त येतात, अर्थार्थी भक्त येतात, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त येतात. ज्या भक्तांना जे पाहिजे ए यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम असा असणारा नव मेघांप्रमाणे ज्याचं स्वरूप आहे असा सावळा परमात्मा. यातून परमात्मा हा इंद्रियांच्या अतीत आहे असा पण निर्देश होतो. कारण आकाशाला कोणताच रंग नाही, पण जेव्हा इंद्रियांच्या अतीत एखादी वस्तू असते ती जेव्हा आपल्याला दिसत नाही तेव्हा तो रंग निळा दिसतो. आकाशाला रंग नाहीच, पण आकाश निळं दिसतं. याचं कारण इंद्रियांच्या अतीत एखादी गोष्ट असली की ती निळ्या रंगाची दिसते. तसा परमात्मा हा इंद्रियांच्या अतीत आहे म्हणून तो सावळाही आहे. आणि अशा सावळ्या सगुण साकार परमात्म्याचं जे तेज आहेत त्या तेजाच्या मध्ये समाविष्ट होणं, त्या तेजामध्ये समरस होणं, त्या तेजामध्ये एकरूप होणं असं भक्ताची इच्छा असते. पण भगवंताचं अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. तो कसा आहे? ए यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जशा प्रकारचा भाव असेल त्याप्रमाणे भगवंत त्या भक्तांच्या प्रती होतो. आणि परमात्मा घेतल्याशिवाय काही देत नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. म्हणून त्या परमात्म्याच्या मध्ये त्याच्या तेजामध्ये एकरूप होण्यासाठी जेव्हा भक्त येतो तेव्हा
भगवंत त्याच्याकडनं काय घेतात, तर त्यासाठी शब्द आहे ओल. ओल शब्दाचा अर्थ आहे तारण. त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी जी वस्तू घेतली जाते ती तारण आहे. मग भगवंताने काय तारण घेतलं की त्या सावळ्या स्वरूपामध्ये भक्ताला समाविष्ट एकरूप तन्मय व्हायचं आहे. तर भगवंताने ओल घेतला आहे, तारण घेतलं आहे भक्ती पशु. भक्ती तारण घेतली आहे. भक्ताने केलेली जी भक्ती आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम भगवंताने घेतलं आणि त्या भक्ताच्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये भगवंताने भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणून या ठिकाणी भक्तीसाठी एक विशेषण वापरलं आहे आणि ते विशेषण म्हणजे पशु. पशु शब्द आहे, पशु शब्द नाही. पशु शब्दाचा अर्थ हा 4 पायाचा पशु होतो, पण पशु शब्दाचे 2 अर्थ होतात. पशु म्हणजे पैसाही होतो, धनही होतो, आणि पशु शब्दाचा अर्थ प्रसव धर्मत्व ज्याच्यामध्ये आहे त्याला पशु असं म्हणतात. जसं भक्ती ही स्त्रीलिंगी आहेत. भक्तीच्या मध्ये प्रसव धर्मित्व आहे. भक्ती ही जन्माला घालते. भक्ती काय जन्माला घालते? श्रीमद भागवत महापुराणामध्ये अगदी भागवत महात्म्य सुरू होतं तेव्हा भक्तीचे 2 पुत्र आहे, ज्ञान आणि वैराग्य. त्या ज्ञान वैराग्यांना एक प्रकारची मृत अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणून ती भक्ती नारदांना शरण येते आणि ह्या माझ्या पुत्रांना जिवंत करा असं सांगते. मग नारदांनी अनेक उपाय केले, पण त्यानंतर भगवन नाम संकीर्तन, भगवन नाम महात्म्य प्रगट केलं. तेव्हा त्या भक्तीचे हे 2 पुत्र जन्माला आले. अर्थात भक्ती ही प्रसवधर्मी आहेत. ती भक्ती भक्ताला जे जे पाहिजे ते ती देत असते. आणि भक्ती म्हणजे भगवंताच्या विषयी असणारं निरतिशय प्रेम. नारद महर्षींनी त्याला सात्वास्मिन परमप्रेम रूपा असं म्हटलं आहे. भगवंताच्या वरती परमप्रीतीला भक्ती असं म्हणतात. ती अमृत स्वरूपाचं, ती भक्ती अमृत स्वरूपाची आहे. आणि अशी अमृत स्वरूपाची असणारी जी भक्ती, त्या भक्तीचं विशेषण आहे पशु. म्हणजे ती प्रसवधर्मी आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, असं वर्णन त्या भक्तीचं आहे. आणि एकदा भक्ती करायला लागला की मग श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे विविध पैलू त्या भक्तीतनं अभिव्यक्त होतात. म्हणून एक सर्व प्रकारची मनोभूमिका, सर्व प्रकारची इच्छा परिपूर्ण करणारी ही भगवंताची भक्ती जो भक्त करतो तीच भगवंताने तारण म्हणून घेतलं. आणि त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये त्या सावळ्या तेजामध्ये एकरूप होण्याची जी भक्ताची इच्छा आहे ती भगवंतानी पूर्ण केली. सावळी तेजी भक्ती पशु ओल. आणि आणखी काय झालं? इंद्रिया शरण चरण रजी. इंद्रिया शरण, भगवंताने जे आपल्याला इंद्रिय दिली आहेत
ते भगवंताला शरणापन्न होण्यासाठीच दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. अर्थात डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहणं, कानाने भगवंताची कीर्ती ऐकणं, पायाने भगवंताच्या दर्शनापरत जाणं, हाताने भगवंताची षोडोपचार पूजा करणं, मनाने भगवत संकल्प करणं, बुद्धीने भगवंताच्या स्वरूपाचा निश्चय करणं, मनाने चिंतन करणं आणि मी हरीचा आहे असा अहंकार धारण करणं. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त आहार विहार जर केला गेला तर भक्ती करत असताना, भजन करत असताना जे अदोद्वय द्वार आहे त्याच्या निमित्तानं त्या भक्ताला बहिर्मुख होता येत नाही. याप्रमाणे काही इंद्रियांचा निरोध आणि काही इंद्रियांची प्रवृत्ती ही सगळीची सगळी भगवत सेवेसाठी गेली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज शब्द वापरतात चरणरजी. हे भगवन, तुमच्या चरणाची जी धूळ आहे त्या चरणधुलीच्या सेवेसाठी इंद्रिया शरण, ह्या इंद्रियांच्या व्यापार जो आहेत, इंद्रियांच्या सगळ्या क्रिया जो आहेत त्या तुझ्या सेवेसाठी नव्हे नव्हे तुझ्या चरणाच्या सेवेसाठी समर्पित व्हाव्यात, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. इंद्रिया शरण चरणरजी, त्या चरणरजाच्या मध्ये इंद्रिय समाविष्ट व्हावेत आणि अशी इंद्रियाने सेवा करता करता जीवभाव देखील त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन व्हावा, अशी भगवंताच्याकडे साधकाची ही इच्छा असते. आणि मग भगवंताने ते मान्य केलं आणि ही सगळी अनुभूती कशामुळे आली असेल तर त्या परमात्म्याचं नाम धारण केल्यामुळे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या रामनामाचा अनुभव मला कसा आला, निवालो माये अमृत रसने. अमृत रसने माये, माये अमृत रसने निवालो. निवालो म्हणजे शांत झालो, म्हणजे आता कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि म्हणून यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, नारद महर्षींनी वर्णन केले आहे. अशी भगवंताची भक्ती प्राप्त झाली असताना भक्ताला काय अनुभव प्राप्त होतो, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. तो भगवत भक्त हा तृप्तो भवती, अमृतो भवती, तो तृप्त होतो, अमृत स्वरूप होतो, कृतकृत्य होतो. न किंचित वांछती, तो कशाचीच अपेक्षा करत नाही. यत प्राप्य न किंचित वांछती, न द्वेष्टी, तो कोणाचा द्वेष करत नाही. अशी ही भक्ती प्राप्त झाल्याची नंतरची जी अनुभूती येते, ज्याचा विस्तार आपल्याला नारद महर्षींच्या भक्तिसूत्रामध्ये दिसतो, तोच अनुभव माऊलींच्या ह्या प्रेमसूत्रामध्ये अनुभवायला येतो. निवालो माये, हे अमृत रसने. त्या जिव्हेने काय केलं आहे, त्या रामनामाचा रस ती जिव्हा प्याली आहे. जिव्हे गोडतेनं अमृताचा रस, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, सेवितो हा रस. ह्या इत्यादी प्रमाणांच्यावरून भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या रामनामाचं पान करतात आणि त्या रामनामानेच एक अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं आणि अंतःकरणात अशी स्थिती प्राप्त होते, निवालो ओ माये, हे रसने माये अमृत नामाने मी आता शांत झालो आहे. अमृत रसने माये निवालो. अशा रीतीने त्या श्रीहरीच्या कृपेने भगवन नामामृत रसाने मी आता कृतकृत्य झालो आहे, तृप्त झालो आहे.
एवढंच नाही, राम नाम पेणे वैकुंठीचे, त्या रामनामाच्यामुळे वैकुंठीचे पेणे, पेणे शब्दाचा अर्थ होतो मुक्काम. वैकुंठीचे पेणे म्हणजे वैकुंठाचा मुक्काम प्राप्त झाला, म्हणजे वैकुंठ प्राप्त झालं. वैकुंठ प्राप्त झालं, वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा असा होतो. वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथे सगळ्या प्रयत्नाची गती खुंटित होते. वैकुंठ हे भगवंताचं निजधाम आहे आणि वैकुंठ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतो. म्हणून रामनामे वैकुंठीचे पेणे, त्या रामनामाने वैकुंठाच्या ठिकाणी मुक्काम झाला, म्हणजे वैकुंठ प्राप्त झालं, म्हणजे भगवंत प्राप्त झाला, भगवंताचं निजधाम प्राप्त झालं, भगवंताचं सायुज्य स्वरूप प्राप्त झालं, किंबहुना आता भगवंतच झालो. आणि त्यामुळे निवालो माये अमृत रसने रामनाम पेणे वैकुंठीचे. ह्या रामनामाच्यामुळे वैकुंठीचे पेणे झाले, वैकुंठात मुक्काम झाला. या रामनामाच्यामुळे मी आता शांत झालो, निवांत झालो, कृतकृत्य झालो, कारण या रामनामाचाच रस या रसनेने घेतल्यामुळे आता अमृतत्वाची अनुभूती आली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज भक्तिशास्त्रातला एक अतिउत्कृष्ट सिद्धांत या ठिकाणी प्रगट करतायत. आळविता सगुण निर्गुण रूपडे वचने फाडो वाडे हाता येत. सगुण निर्गुण रूपडे परमात्म्याची दोन रूप आहेत. सगुण रूपडे आणि निर्गुण रूपडे. तो परमात्मा सगुणही आहे, निर्गुणही आहे. त्या परमात्म्याच्याबद्दल तो सगुण साकार आहे, तो परमात्मा सगुण निराकार आहे आणि तो परमात्मा निर्गुण निराकार आहे. इथे वारकरी संप्रदायाच्या मध्ये सगळ्या संतांनी हा वाद संपून टाकला आहे. सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ. निर्गुणाची उपासना करणारे सगुणाकडे जात नाही आणि सगुण उपासना करणारे निर्गुणाकडे पाहत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज आणि सगळ्या वारकरी संतांनी याचा समन्वय केला आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे. सगुण आणि निर्गुण हे दोन्ही परमात्म्याचेच रूप आहे. मूर्त आणि अमूर्त, मूर्तांच अमूर्तांच. उपनिषदामध्ये दोन उपनिषदामध्ये याचा विशेषत्वाने उल्लेख येतो. तो म्हणजे मुंडक उपनिषदामध्ये आणि बृहदारण्य उपनिषदामध्ये परमात्म्याची मूर्त आणि अमूर्त अशी दोन रूपं आहे असं उपनिषद ऋषींनी उद्घोषित केलं. तिथे कोणताही भेद नाही. आणि म्हणून त्या सगुण परमात्म्याचे आणि निर्गुण परमात्म्याचे प्रार्थना, भक्ती, उपासना अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. निर्गुण उपासना उपनिषदामध्ये सांगितल्या आहेत आणि सगुण साकार परमात्म्याचीही उपासना वारकरी संतांनी केलेली आहेत, निर्गुणाची उपासना केली आहेत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे, हे निर्गुण स्वरूपाचं केलेलं वर्णन आहे. आणि तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी हे सगुण साकार परमात्म्याचं वर्णन आहे. म्हणजे सगुणाच्या स्वरूपाचंही वर्णन संतांनी केलं, निर्गुण स्वरूपाचंही वर्णन केलं आणि म्हणून त्याला आळवलं, त्याची प्रार्थना केली. आळविता सगुण निर्गुण रूपडे. सगुण रूपडे आळविता, निर्गुण रूपडे आळविता. पण कशाने आळवायचं तर वचने सगुण निर्गुण रूपडे आळविता. वचने शब्दाचा अर्थ आहे जे वचन आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या मुखातून निघाले ती वचनं अभंगाच्या स्वरूपात असतील.
आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या मुखातून निघालेले वचनं हे ओव्यांच्या रूपातून असतील, आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या मुखातून निघालेले वचनं हे मंत्राच्या रूपातून असतील, श्लोकाच्या रूपातून असतील, किंवा त्यांच्या मुखातून जेही काही बाहेर पडलं ते भगवंताचंच वर्णन असतं. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐशे गोड अतुडले. या न्यायाप्रमाणे वचने आळविता, जसं की उपनिषदामध्ये म्हटलं आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, असं त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे उपनिषदाच्या सगळ्याच शांती मंत्रामध्ये परमात्म्याच्या स्तुतीचंच वचन आहे. आणि म्हणून तो परमात्मा कसा आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, ही जी वचनं आहेत हे वचने आळविता, ह्या वचनाने ह्या शब्दांनी त्या परमात्म्याचं स्तुती केली असताना, आळवलं असताना सगुण निर्गुण रूपडे फाडो वाडे हाता येत. त्या सगुण स्वरूप परमात्म्याचंही रूप आपल्या अनुभूतीला येतं. फाडो वाडे शब्दाचा अर्थ आहे स्पष्ट. हाता येत म्हणजे आपल्या हाताला येतं, म्हणजे अनुभूतीला येतं. तो परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण साकार परमात्म्याचीही अनुभूती येते आणि निर्गुण निराकार परमात्म्याची अनुभूती येते जर त्याला स्तुतीने आळवलं तर. याचा अनुभव गीतेमध्येच आपल्याला पाहायला भेटतो. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपली विभूती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रगट केली आणि शेवटी सांगितलं की एकांशेण स्थितो जगत. मग अर्जुनाने जिज्ञासा निर्माण केली की देवा, मला तुझं स्वरूप पाहायचं आहे, मला तुझं दिव्य स्वरूप दाखव, असं म्हटल्याबरोबर प्रार्थना केली आणि भगवंताने सांगितलं, पश्यमे पार्थरूपाणि सतशोत सहस्त्रशः नाना विधाने दिव्याने नानावर्णाकृतीनि च. भगवंताने विश्वरूप दाखवलं आणि अर्जुन ते विश्वरूप पाहून पुन्हा घाबरला आणि मला कृष्णरूप दाखवा असं म्हटलं. भगवंताने पुन्हा चतुर्भुज रूप दाखवलं, पुन्हा कृष्णरूपामध्ये आले. याचं कारण एक आहे, वचने फाडो वाडे हाता येत. त्या स्तुतीच्याद्वारे तो सगुण साकार स्वरूपाचंही तत्त्व त्या भक्ताच्या हातामध्ये येतं आणि निर्गुण निराकार स्वरूपाचंही तत्त्व भक्तांच्या हातामध्ये येतं. आपला अधिकार कसा आहे त्याप्रमाणे आपली उपासना सांगितली आहे. 12व्या अध्यायाच्यामध्ये हाच प्रश्न विचारला आहे, तेषांके योगवित्तमाः. देवा, तुझी सगुण स्वरूपाची उपासना करतात, निर्गुण स्वरूपाची उपासना करतात असे जे भक्त आहे, तेषांके योगवित्तमाः. मग भगवंताने जे उत्तर दिलं ते सगुण साकार स्वरूप याची उपासना करणारे भक्त आणि निर्गुण निराकार स्वरूपाची उपासना करणारे भक्त, ह्या दोन्हींचाही समन्वय आपल्याला 12व्या अध्यायाच्या पहिल्या सुरुवातीच्या काही श्लोकांच्या मध्ये यथार्थतेने आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वचने आळविता सगुण निर्गुण रूपडे फाडो वाडे हाता येत. त्या सगुण आणि निर्गुण परमात्म्याचे भगवंताच्या संतांच्या वचनाच्याद्वारे आपण स्तुती केली तर त्याचं स्वरूप आपल्या अनुभूतीला येतं. हा सगळा भाग सांगितला, पण आपला अनुभव सांगायचा राहिला ना. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझा अनुभव सांगतो. ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज निवृत्तीने गुज सांगितले. जोपर्यंत श्रीगुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत शास्त्रामध्ये सांगितलेले सिद्धांत अनुभूतीला येत नाही, हा सिद्धांत आहे. पण एकदा की गुरूंची कृपा झाली की शास्त्रामध्ये सांगितलेले सिद्धांत अनुभूतीला येतात. योगाधिक अभ्यासिले शास्त्रजात अलोडिले
ते तैच म्हणये आपुले जै सानुकूळ श्रीगुरु. श्रीगुरूंची अनुकूलता लाभली तर आणि तरच शास्त्राचे सिद्धांत अनुभूतीला येतात. जसं पायाळू माणसाला अंजन प्राप्त झालं की भूमिगत असणारं धन त्याच्या अनुभूतीला येतं. माऊली म्हणतात, जे पाताळीचेही निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. सदैव आणि पायाळा, सदैव आहे आणि पायाळू आहे, आणि त्याला जर दिव्य अंजन प्राप्त झालं तर भूमीतील धन त्याला प्राप्त होतं. त्याप्रमाणे श्रीगुरू प्रसन्न झाले आणि गुरूंनी त्याला ज्ञानांजन दिलं तर त्याला संपूर्ण संसार हा मोक्षमय होतो, असं ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. तयापरी श्रीगुरू करती जै अंगीकारू तै होऊने ठाके संसारू मोक्षमय अगवा. मग जसं भगवंताने कृपा केल्यानंतर उणीव जरी असेल ती उणीव दूर होते, त्याप्रमाणे शिष्याला ज्ञानरूपी अंजन दिलं की अंतःकरणातले सगळे संशय दूर होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीने ज्ञान अंजन लेवो. निवृत्तीनाथ महाराजांनी मला ज्ञानरूपी अंजन लेवविलं आणि निजगूज सांगितले. निज म्हणजे आत्मा, त्या आत्म्याचं रहस्य देखील मला त्यांनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. माझ्या हातामध्ये त्या सगुण तत्वाच्या बद्दल आणि निर्गुण तत्वाच्या बद्दलचं रहस्य निवृत्तीने गुज सांगितले आणि निवृत्तीने ज्ञानांजन लेवविले. लेवो शब्दाचा अर्थ त्यांनी मला माझ्या डोळ्यामध्ये ते अंजन घातलं. ज्ञानांजन एक वेळा ते ज्ञानांजन निवृत्तीनाथ महाराजांनी घातलं आणि त्यामुळे आता जिकडे तिकडे त्या परमात्म्याची अनुभूती येऊ लागली. आणि ह्यामुळे निवालो माये अमृत रसने रामनाम पेणे वैकुंठीचे. त्या रामनामाच्यामुळे श्रीगुरू निवृत्तीनाथांची प्राप्ती झाली. त्यांनी ज्ञानांजन दिलं, आत्म्याचं गुह्यतत्व सांगितलं. त्यांच्या अनुभूतीने मी त्या परमात्म्याचं चिंतन केलं. सगुण आणि निर्गुण दोन्हींचाही यथार्थ बोध झाला आणि त्यामुळे निवालो माये अमृत रसने. ह्या अभंगाचं थोडक्यात भावार्थ आणि धावतं चिंतन या ठिकाणी सांगितलं. आज आपण दुसराही एक अभंगाचं संक्षिप्त चिंतन करणार आहोत आणि तो अभंग असा आहे, समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारो दिदले तेणे. शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्तिमार्ग नीट हरिपंथी. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारो दिदले तेणे. हा अभंग तसा प्रसिद्ध आहे. अभंग प्रसिद्ध होण्याचे दोन कारणं आहेत. म्हणजे काही गायकांनी हा अभंग गायला आणि संगीताच्या माध्यमातून तो अनेकांच्या कानापर्यंत गेला म्हणून तो प्रसिद्ध झाला असं म्हणा, किंवा ह्या अभंगाने त्या गायकांना प्रसिद्ध केलं आणि ह्या अभंगाने त्या संगीतालाही प्रसिद्ध केलं. महाराष्ट्रामध्ये संत वाङ्मय असं आहे, जो कोणी ह्या संत वाङ्मयाला स्पर्श करील तो प्रसिद्ध होतो. मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असो. मग त्या गायकांनी गायल्यामुळे अभंग प्रसिद्ध झाला असं म्हणण्यापेक्षा या अभंगाचा स्पर्श त्या गायकांना झाला म्हणून ते गायक प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे हा अभंग सगळ्यांच्या कानी आला. काहीही असो, अभंग अतिशय सुंदर आहे.
थोडक्यामध्ये ह्या अभंगाचं स्वरूप असं आहे. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. नामसंकीर्तन महात्म्य असल्यामुळे नामसंकीर्तन महात्म्याचंच एक अलौकिक स्वरूप ह्या अभंगामध्ये सांगितलं आहे. आध्यात्मिक साधना केल्यानंतर एक उच्च कोटीची अनुभूती येते. त्या अनुभूतीला जीवनमुक्त स्थिती असं म्हणतात. आणि त्या जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली की तो महात्मा ह्या सगळीकडे सगळ्या वस्तूंच्यामध्ये आत्मतत्वच अनुभवतो. तत्र को मोह क शोक एकत्वम अनुपश्यतः, सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. सगळीकडे आत्मतत्वाची अनुभूती आल्यामुळे तो कोणाची जिगुप्सा करत नाही, त्याला मोह राहत नाही, त्याला शोक राहत नाही, त्याला कोणती भीती राहत नाही, कोणती चिंता राहत नाही, कोणती शंका राहत नाही. तो समदर्शी बनतो, संशयातीत होतो, घृणारहित होतो, भयशून्य होतो आणि त्याला आत्मप्रतीती येते. त्याची प्रज्ञा स्थिर होते, संसाराचं विस्मरण होतं, अंतःकरण निर्वासन होतं आणि सगळ्या प्राणीमात्रांच्यामध्ये तो समानतेने पाहतो. त्यामध्ये त्याला कोणताही प्रकारचा भेद राहत नाही. सुनीचैव श्वपाकेच पंडित समदर्शनः अशी त्याची अनुभूती असते. आणि ही अनुभूती आल्यामुळे त्याचं जीवन कृतकृत्य होतं. मग ही अनुभूती अष्टांग योगाची साधना करून योगाला येईल. ही अनुभूती ज्ञानशास्त्रामध्ये जो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी गुरुना शरणापन्न होतो त्याला उपदेश झाल्यानंतर ही अनुभूती प्राप्त होईल, किंवा निष्काम कर्म उपासना केल्यानंतर अंतःकरणाच्या शुद्धीद्वारे ही अवस्था गुरुकृपेने प्राप्त होईल. अर्थात उपायांची येथे वान नाही, कोणत्याही उपायाने ही सर्व स्थिती प्राप्त होईल. कारण एकम सत विप्रा बहुधा वदंती, आत्मतत्व एकच आहे, पण त्याची अनुभूती प्राप्त करून घेणारे विद्वान हे भिन्न भिन्न आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजांना जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था, ती स्थिती, त्या स्थितीचं नाव आहे संजीवन समाधी. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समाधी संजीवन हरिपाठ, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. मला श्रीगुरु निवृत्तीनाथांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान मला प्रमाणभूत आहे आणि त्या ज्ञानाच्याच मुळे मला जी स्थिती प्राप्त झाली ती संजीवन अवस्था आहे. आणि ही समाधी अवस्था प्राप्त होते अष्टांग योगाच्या द्वारेही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, त्यामध्ये विषयांना इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणं याला प्रत्याहार म्हणतात. आणि एका ठिकाणी स्थिर करणं त्याला धारणा असं म्हणतात. देशबंध चित्तस्य धारणा आणि एकच संकल्प सजातीय वृत्ती प्रवाह चालू ठेवणं त्याला तत्रैक प्रत्येकतानता ध्यानम, तत्र प्रत्येकतानता ध्यानम ही ध्यानाची भूमिका आहे. आणि मग धारणा प्रत्याहार धारणा ध्यान आणि त्यानंतरची अवस्था जी आहे त्याला समाधी असं म्हणतात. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूपशून्यमिव समाधी, पूर्ण त्या साध्यासी तदाकार होणं याला पतंजलीने समाधी अवस्था असं म्हटलं आहे. थोडक्यामध्ये
समाधी म्हणजे एक सम्यक अवस्था, अंतःकरणाची वृत्ती परमात्म स्वरूपामध्ये स्थिर होणं. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, अशी जी स्थिती त्याला समाधी स्थिती प्राप्त होतात. म्हणजे योगाने जी समाधी प्राप्त होते तीच समाधी अनुभूती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती मला नामाने प्राप्त होती. संजीवन समाधी साधन नाम. ही संजीवन समाधीचं साधन काय असेल तर ते नाम आहे. म्हणजे ज्ञानाने जे प्राप्त होतं, योगाने जे प्राप्त होतं, तपाने जे प्राप्त होतं, जपाने जे प्राप्त होतं, यागाने जे प्राप्त होतं, योगाने जे प्राप्त होतं, तेच सगळं नामानेही प्राप्त होतं. म्हणजे नाम, भगवन नाम याच्यामध्ये सगळ्या साधनाची फलश्रुती ही परिणित होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समाधी संजीवन. या संजीवन समाधीचं साधन काय असेल तर ते नाम आहे. संजीवन म्हणजे जिवंत असतानाच या समाधीची म्हणजे अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपामध्ये स्थिर होण्याची जी अनुभूती आहे ती अनुभूती प्राप्त होते. संजीवन असं म्हणताना जिवंत असताना ही अनुभूती प्राप्त होते. मग ज्ञानेश्वर महाराज ह्याच अनुभूतीचा अनुभव समाधीमध्ये घेतात. म्हणून संजीवन समाधी साधन नाम. या संजीवन समाधीची अनुभूतीचं साधन काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. एवढंच नाही, शांती दया सम सर्वभूती. ते नाम समाधीची संजीवन भूमिकाही प्राप्त करून देतं. आणि ते नाम त्या साधकाच्या जीवनामध्ये शांती, त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये दया आणि त्या साधकांच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या विषयी एक सम अवस्था प्राप्त करून देतं. खरं म्हणजे शांती शब्दाचा अर्थ उपद्रवरहित स्थिती, यालाही शांती म्हणतात. जसं एखाद्या माणसाने आपल्या डोक्यावरती एक ओझं घ्यावं आणि त्याचा जड बोजा झाल्यानंतर ते टाकून दिल्यानंतर तो म्हणतो आता बरं वाटतं, आता शांत वाटतं. ही का शांती? आपणच काहीतरी डोक्यावरती घ्यायचं आणि टाकून देऊन मग त्याला शांती म्हणायची, ही शांती नाही. तसं नको ते संकल्प विकल्प मनाने तयार करायचे आणि ते शांत झाले की त्याला शांती म्हणायची, ही शांती नाही. तर ही आहे स्वरूपभूत शांती. परमात्म्याच्या अनुभूतीच्या द्वारे प्राप्त होणारी जी शांती आहे ती स्वरूपभूत शांती आहे. आणि अशी जी आत्मप्राप्तीच्या नंतर येणारी जी अनुभूती, ही शांती आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या विषयी अंतःकरणामध्ये दया आणि सर्व ठिकाणी तो परमात्माच व्यापून भरलेला आहे अशी समत्व बुद्धी, हे सगळे सद्गुण नामाच्या द्वारे त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात. आणि म्हणून अयम निजा परो वेत्ती गणानाम लघुचेतसा उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. अयम निजा परो वेत्ती गणानाम लघुचेतसा. ज्यांचं अंतःकरण लघु म्हणजे परिच्छिन्न आहे, संकुचित आहे, ते म्हणतात की हा माझा, तो दुसऱ्याचा. पण ज्यांचं अंतःकरण हे विशाल आहे, उदार आहे, ते वसुधैव कुटुंबकम. हे विश्वचे माझे घर, ऐशीमती जयाची स्थिर, किंबोणा चराचर आपण झाला. ह्याप्रमाणे त्या नामधारकाच्या अंतःकरणामध्ये स्वतःहून शांती, स्वतःहून दया आणि सर्वत्र समत्व बुद्धी त्या नामाच्यामुळे प्राप्त होते. आणि म्हणून माऊली म्हणतात समाधी संजीवन साधन नाम. आणि ते नामच शांती दया आणि सर्वाभूती सम ही अवस्था प्राप्त होते.
त्याचप्रमाणे शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू धिदला तेणे. सगळे लोक शांतीची अभिलाषा करतात आणि ती शांती अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक असते. अंतःकरणातले रोग आणि अंतःकरणातले विकार संपल्यानंतरही साधकाला शांतीची अनुभूती येते. भौतिक पर्यावरणाचे उपद्रव थांबले तरी शांतीची अनुभूती येते. आणि अधिदैविक अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप इत्यादी उपद्रव झाले की शांती भंग होते, पण ते उपद्रव कमी झाले तरी शांती येते. ती शांती आहेतच, पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात शांतीची पै शांती. शांतीची शांती म्हणजे भगवत प्राप्ती, ईश्वर अनुभूती, सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार किंवा निर्गुण निराकार तत्वाचा बोध, संशय विपर्यरहित ज्ञान, अशी ही शांतीची शांती आम्हाला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी हरिनामाचा उच्चारणाने आणून दिली आहे. हरिनाम उच्चार धिदला तेणे. निवृत्ती उदारू, ज्ञानदानाच्या मध्ये अत्यंत उदार असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी या हरिनामाचा उच्चार, त्या भगवन नामाचा उच्चार, याची साधना कशी करावी हा उच्चारू, हरिनाम उच्चारू तेने धिदला. तेने म्हणजे कोणे? उदारू निवृत्तीनाथांनी त्या हरिनामाचा उच्चार धिदला. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्याप्रमाणे त्या हरिनामाच्या उच्चाराचा बोध मला श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिला. मग निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? त्यांची ओळख जर सांगायची ठरली तर ते शांतीची शांती निवृत्ती. म्हणण्याचा अर्थ काय? एरवी विकारांना निवृत्त केल्यानंतर शांती प्राप्त होते, रोग निवृत्त झाल्यानंतर शांती प्राप्त होते, अधिदैविक उपद्रव निवृत्त झाले की शांती प्राप्त होते. पण त्या शांतीलाही शांती प्राप्त करण्यासाठी ती शांती जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे जाते तेव्हा तिला शांतता प्राप्त होते, जिथे ते आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज. शांतीची पै शांती निवृत्ती उदारू. आणि अशा निवृत्तीनाथ महाराजांनी ही नाम दीक्षा दिली आणि त्यामुळे मला शांती, दया, सर्व भूतांच्यामध्ये साम्य अवस्था ही प्राप्त झाली. एवढंच नाही, शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. अतिशय उच्च कोटीची अनुभूती नामाने श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये कशी आली ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. शम दम विज्ञान सज्ञान कळा परतोनी अज्ञाना नहे घरा. नामाने माझ्या जीवनामध्ये काय प्राप्ती झाली तर शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. एरवी स्वप्रयत्नाने साधक ह्या मनाचा आणि इंद्रियांचा निरोध करतात, परंतु ते अयशस्वी होतात. पण जे नामधारक आहे, नामचिंतन करणारे आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या नामाची अशी कृपा होते की मन आपोआप शांत होतं, इंद्रिय आपोआप शांत होतात. कसे काय होतात अशी चर्चा आणि प्रश्न करण्याच्या ऐवजी नाम घेऊन पहा, बघा मन शांत होतं की नाही, मग इंद्रिय शांत होतात की नाही. आणि त्याचबरोबर ते नाम काय प्राप्त करून देत असेल तर ज्ञानासहित विज्ञानाची अनुभूती ते नाम साधकाला प्राप्त करून देतं. म्हणजे काय होतं, ते नामच
साधकाचं अंतःकरण पवित्र बनवतं, ते नामच साधकाला योग्य गुरूंची भेट करून देतं आणि ते नामच त्या साधकाला त्या गुरूंच्याद्वारे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून परोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून देतं. आणि तेच ज्ञान भगवंताचं स्वरूप बनून नामनामीचा अत्यंत अभाव असल्यामुळे ते नामच नामी स्वरूप भगवंत त्याला कृपा करतात आणि तेच भगवंताची कृपा झाली, गुरूंची कृपा झाली की मग त्या अद्वैताचा अनुभव येतो. अहम ब्रह्मास्मी हे विशेष ज्ञानाची अनुभूती त्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणजे सज्ञान असं म्हणताना परोक्ष ज्ञान, विज्ञान असं म्हणताना अपरोक्ष ज्ञान. आणि हे ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर इंद्रियांचा आणि मनाचा संयम लागतो. याची पूर्वतयारीसुद्धा हे नामच करून घेतं. पण काही लोकांचं म्हणणं असतं, आम्ही एकदा श्रवण केलं की ज्ञान झाल्यासारखं वाटतं, पण श्रवणातून बाहेर गेलो की पुन्हा आमचं अज्ञान जागृत होतं, पुन्हा रागद्वेष उत्पन्न होतात. पण नामाची अनुभूतीचं वैशिष्ट्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकदा की श्रीगुरूंच्याद्वारे परोक्ष ज्ञान, त्यानंतर संशय विपर्यरहित आत्मज्ञान प्राप्त झालं की अज्ञानाची निवृत्ती होते. आणि एकदा की अज्ञानाची निवृत्ती झाली की अज्ञान परतोनी घरा नये. मग ते अज्ञान परतून पुन्हा जिवंत होऊन कधीच घरी येत नाही. पुन्हा घरी येत नाही म्हणण्याचा अर्थ आहे ते अंतकरण आणि त्या घरी म्हणजे अंतकरण, त्या अंतकरण रूपी घरामध्ये अज्ञान आणि अज्ञान कार्य यांचा स्पर्शही होत नाही. नाहीतर अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उदयाला येते आणि मी ज्ञानी आहे असं म्हणणंसुद्धा ते अज्ञान परतून घरी येण्यासारखंच आहे. म्हणून मला काही कळत नाही असं म्हणणं अज्ञान, आणि मला सर्व काही समजतं आहे असं म्हणणं हे जरी ज्ञान असेल तर ते वृत्त्यात्मक ज्ञान असल्यामुळे त्याला अज्ञानच म्हणावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्यांचा विचार अमृत अनुभवामध्ये खूप विशेषत्वाने केला आहे. तो मुळातच अभ्यासकांनी पाहून घ्यावा. ह्याप्रमाणे अज्ञान परतोनी घरा नये, म्हणजे आता अज्ञानही जातं आणि वृत्तीज्ञानही जातं आणि मग स्वरूपभूत स्थिती प्राप्त होते. आणि ही स्वरूपभूत स्थिती कुणी प्राप्त करून दिली तर नामानेच. एक ज्ञानी योगी ज्ञानेश्वर महाराज असताना कलियुगाचं ही स्थिती ओळखून जो उपदेश करतात तो अलौकिक स्वरूपाचा आहे. आणि म्हणून परतोनी अज्ञाना घरा नये, ते अज्ञान आता कोणत्याच स्वरूपात येत नाही, वृत्ती ज्ञानाच्याही स्वरूपात येत नाही आणि अज्ञानाच्याही स्वरूपात येत नाही. आणि त्याला प्राप्त करणाऱ्या साधना शमदम याही प्राप्त होतात. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान या सगळ्या गोष्टी ह्या नामरूपी चिंतामणीने प्राप्त करून दिल्या. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा शेवटी आपला अनुभव या अभंगात सांगतात. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्ती मार्ग नीट हरिपंथी. ज्ञानदेवा सिद्धी अवीट साधन. सिद्धी नाम परमात्म्याची प्राप्ती. भगवान श्रीहरीचा सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार, निर्गुण निराकार परमात्म्याचा बोध, या दोन्ही प्रकारची सिद्धी ज्ञानदेवा सिद्धी. याला काय साधन आहे म्हटले? अवीट साधन, भक्ती मार्ग नीट हरिपंथी. हरी प्राप्तीचा जो पंथ, जो मार्ग, आणि त्या हरीच्या प्राप्ती झाल्यानंतर जी सिद्धी प्राप्त होते ईश्वर अनुभूतीची, त्याला अवीट साधन म्हणजे भगवंताचं नाम. आणि ते भगवंताचं नाम
ह्या भक्ती मार्गाच्या द्वारे प्राप्त होतं. म्हणून भक्ती मार्ग हा नीट पंथ आहे. म्हणजे त्यामध्ये कोणताच प्रतिबंध नाही, कोणताच अडथळा नाही. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. असा नीट असणारा भक्ती मार्ग की जो हरीच्या प्राप्तीचा मार्ग आहे आणि जो अवीट आहे, तो कधीच विटत नाही, जो कधीच नष्ट होत नाही. उलट प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, अशी अवीट नामसाधना प्राप्त झाल्यानंतर ही भगवत अनुभूतीची सिद्ध अवस्था प्राप्त होते, तीही नामचिंतनाने. ह्याप्रमाणे हे नाम प्राथमिक अवस्थेपासून तर सिद्ध अवस्थेपर्यंत सगळ्या साधना आणि सगळ्या अवस्था प्राप्त करून देतं. म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अशी ही अलौकिक अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात सांगितली. तशीच अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी याकरता काया वाचा मनानं ज्ञानेश्वर महाराजांच्या संदीवन समाधीशी नतमस्तक होऊया आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.